बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। राज्यातील 29 महानगरपालिकांची आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। आज जाहीर होणाऱ्या सोडतीकडे दिग्गज इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सोडतीचं आयोजन करण्यात आलं आणि यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। यवतमाळ नगरपरिषद माजी नगरसेविका अरुणा दिगंबर गावंडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला। या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून वडगाव परिसरात शिंदे सेनेची पकड आता मजबूत झाली आहे। तळेगाव दाभाडेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत, तर लोणावळा आणि वडगावात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोणावळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेत। यात 9 निष्ठावंत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे। दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साताऱ्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मला नगराध्यक्ष व्हायचंय असं मिश्किल वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं। खोपोलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले, तर येत्या 2 दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं। अहिल्यानगरमध्ये नरहरी झिरवळ यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला। सर्वच ठिकाणी तयारी सुरू असल्याचं झिरवळ यांनी म्हटलं, तर अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचंही ते म्हटलं। हिंगोलीच्या तिन्ही नगरपरिषदेसाठी 13 आणि 14 तारखेला शिवसेनेचे उमेदवार फॉर्म भरले जाणार आहेत। आमदार संतोष बांगर यांनी ही माहिती दिली आहे। सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येते। सोलापूर महानगरपालिकेमध्ये अबकी बार 50 पारचा नारा राष्ट्रवादीने दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटलांसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5,33,00,000ची फसवणूक केल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली आहे, तर बँकेकडे गहाण मशिनरी देखील विकल्याचा आरोप आहे। बच्चू कडूंच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा भाजपच्या दादासाहेब सोनमाळींनी केली आहे। कडूंनी विखेंचं वाहन फोडण्याच्या वक्तव्यावरून सोनमाळींनी कडूंना प्रत्युत्तर दिलं। बीडच्या माजलगावात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेतली। यावेळी सोळंके कुटुंबियांनी जरांगेंचं स्वागत केलं। दरम्यान जरांगे आणि प्रकाश सोळंकेंमध्ये चर्चा झाली आहे। अमरावतीच्या कोंडेश्वरमध्ये विपश्यना केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती केली जाणार आहे। पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विपश्यना केंद्राची पायाभरणी करण्यात आली। आता एक मोठी बातमी, लाल किल्ल्याजवळ झालेल्या धमाक्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या फुटेजमध्ये स्फोटाचा तो क्षण स्पष्टपणे दिसतोय। जोरदार आवाजासह परिसरात धूर आणि गोंधळ निर्माण झाला, तर धमाका झाल्याच्याच क्षणी शेजारील लाजपत राय मार्केटमध्ये नागरिकांमध्ये अफरातफर माजली। व्यापारी आणि नागरिक आपापली सुटका करण्यासाठी धावताना दिसलेत। सध्या पोलीस या फुटेजमधील धमाक्यापूर्वी आणि नंतरचे प्रत्येक सेकंद बारकाईने तपासतायत, जेणेकरून कारमध्ये स्फोट नेमका कधी आणि कसा झाला आणि त्यावेळी परिसरात कोण कोण उपस्थित होतं याचा उलगडा होऊ शकेल। तर हा तो व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। कशा पद्धतीने नागरिकांमध्ये खळबळ माजली या स्फोटानंतर ते या दृश्यांमध्ये कैद झाले। राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली आहे आणि या स्फोटानंतर परिसरात एकच धावपळ उडाली। I-20 कारमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला। दिल्लीतील गजबजलेल्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झाला। या स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। कशा पद्धतीने खरं तर ही काही दृश्य आहेत समोर आलेली ती आपण पाहतोय। राजधानी दिल्ली खरं तर स्फोटाने हादरली आणि या स्फोटानंतर परिसरात कशा पद्धतीने धावपळ उडाली ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। I-20 कारमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला। दिल्लीतील गजबजलेल्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। तर I-20 कारमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे। कार कुणाच्या मालकीची, तिची खरेदी विक्री कुणी केली याचा तपास केला जातोय। I-20 कारमध्ये हा स्फोट घडवून आला।
आणि त्यानंतर पोलीस खरं तर या संपूर्ण दिशेनं तपास सुरू झालेला आहे। कार नेमकी कुणाच्या मालकीची होती, तिची खरेदी कोणी केली, विक्री कोणी केली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। या लाल किल्ल्याजवळ नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ कारचा स्फोट झाला। गेट नंबर 1 जवळ I-20 कारमध्ये हा ब्लास्ट झाला। संध्याकाळी 6:45 शक्तिशाली स्फोट झाला आणि या स्फोटानंतर आसपासच्या कार जळून खाक झाल्या। तर गर्दीच्या ठिकाणी स्फोट झाला, त्यामुळे मृतांचा आकडा आणखीनच वाढण्याची भीती आहे। परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या। काही तासांपूर्वीच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश फरीदाबादमध्ये झाला होता आणि फरीदाबादमधून 2900 किलो स्फोटकं हस्तगत करण्यात आली होती। बॉम्ब स्क्वॉडकडून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन आता सध्या सुरू आहे। दरम्यान दिल्लीच्या स्फोटाप्रकरणी वेगवेगळ्या अँगलनं सध्या पोलीस तपास करतायत आणि आतापर्यंत स्फोट कसा घडवण्यात आला हे स्पष्ट झालेलं नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा स्फोट झाल्यानंतरही घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा खड्डा तयार झाला नाही। तसंच एकाही मृत किंवा गंभीर जखमी व्यक्तीला खिळे किंवा छर्रे लागलेले नाहीत। जखमी आणि मृतांचं शरीर काळं पडलेलं नाही, त्यामुळे या स्फोटाबाबतचं गूढ अधिकच वाढलेलं आहे। आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्यात हा पॅटर्न वापरण्यात आलेला नाहीये, कारण सर्वसाधारणपणे दहशतवादी हल्ल्यातील स्फोटांमध्ये खिळे, तारा आणि छर्रे हमखास सापडतात। तसंच या स्फोटांमध्ये जे जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात त्यांचं शरीर काळं पडतं। तसंच जिथे स्फोट होतो तिथे खड्डे देखील तयार होतात। मात्र दिल्लीमध्ये स्फोटानंतर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्वसामान्य स्फोट नव्हता, तर एक मोठा स्फोट होता। त्याचा प्रभाव सुमारे 200 मीटरपर्यंत दिसून आला। दरम्यान हा स्फोट नेमका कसा घडवला गेला आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा समजून घेऊयात। स्फोटानंतर घटनास्थळावर खड्डा किंवा तशा प्रकारचे कोणतेच निशाण तिथे दिसले नाहीत। खिळे, छर्रे हे घटनास्थळी सापडले नाहीत। मृत व्यक्तीचं शरीर हे काळं निळं देखील पडलं नाही। जखमींच्या शरीरावर कोणतंही केमिकल सापडलेलं नाहीये। तर स्फोटात गाडी उद्ध्वस्त झाली आहे। स्फोटानंतर परिसरात RDXचा गंध पसरला नाही। यापूर्वी अशा पद्धतीने स्फोट घडवण्यात आला नाहीये। तर फरीदाबादमधून अटक केलेल्या मॉड्यूलशी या स्फोटाचे धागेदोरे जोडले जात आहेत। दिल्ली बॉम्बस्फोटचं पुलवामा कनेक्शन आता समोर आलंय। पुलवामामधील 3 लोकांचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचं चौकशीमधून समोर आलंय। आमिर, तारिक आणि उमरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारिकचं सिम कार्ड आरोपी उमर वापरत असल्याचं समोर आलंय। तर या स्फोटासाठी वापरण्यात आलेली I-20 कार आरोपी उमरची असल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। तीन नाम जो हैं या ऐसे कहेंगे 4 नाम हैं जो अभी सर्कुलेशन में, जिनमें डॉक्टर उमर, जिनमें उमर, रशीद और आमिर। ये घर जो है उमर और आमिर का है, जिसकी तस्वीर आपने शायद कल अपनी टीवी स्क्रीन पे देखी है। गाड़ी की चाबी जो है पकड़ते हुए वो आमिर रशीद है। वो इस घर के मालिक का बेटा है जो इलेक्ट्रिशियन का काम करता है। तारिक जो है कुछ और काम करता है और इनका दोस्त है। तारिक, आमिर रशीद और उमर रशीद को जो है कल शाम को ही सुरक्षा बलों ने उठा लिया था। उनकी तफ्तीश जो है अभी भी चल रही है। और ये घर में जो है उमर और आमिर रहते थे। जिसकी फ़ोटो आई है वो आमिर रशीद है, ना कि तारिक है। तारिक के नाम से शायद इनका बच्चा जो है सिम चलाता था और इसीलिए तारिक को भी उठा लिया गया है और बाकी कड़ियाँ भी जोड़ने की कोशिश की जा रही है। याद रहे कि जो बात आ रही है डॉक्टर उमर की, वो भी पुलवामा का रहने वाला है। कुछ ही किलोमीटर दूर यहाँ से वो रहते हैं। तो इसमें पुलवामा का कनेक्शन है, जिसमें उमर, आमिर, डॉक्टर उमर और तारिक का नाम फिलहाल सामने आ रहा है। और ये पता चल रहा है कि यही लोग हैं शायद जिनकी पूछताछ के बाद ये पता लगाया जा सकता है कि क्या इसमें फरीदाबाद कनेक्शन था, क्योंकि डॉक्टर ऑलरेडी गिरफ्तार हो चुके हैं। और डॉक्टर उमर का अगर रोल आता है कि वो गाड़ी चला रहे थे तो कहीं ना कहीं उसमें जो है मसला हो सकता है। लेकिन फैमिली का कहना है उनके पास कोई बाहर की गाड़ी नहीं थी और ना कभी वो बाहर गए हैं। ये जो गाड़ी आप देख रहे हैं ये इनके घर के बाहर पार्क्ड है। JK 13C 7345 नंबर है, ये ग्रैंड आइटन है। और उनकी फैमिली का कहना है इस गाड़ी के अलावा जो है उनको कोई सूचना नहीं है कि उनका बेटे के पास कोई और गाड़ी थी। और उन्हें कभी उनको नहीं बताया शायद कि
वो कश्मीर से बाहर दिल्ली जा रहे हैं। और यहाँ पे जो लोग हैं जिनसे हमारी बात हुई, उन्होंने ये कहा कि वो कभी कश्मीर से बाहर गए नहीं और वो प्लम्बर का काम करते हैं, उनके भाई जो है इलेक्ट्रिशियन का काम करते हैं। लेकिन जो तारेक नाम कल से आ रहा है, उनके साथ इनके तार इसलिए जुड़े हैं क्योंकि वो इनके दोस्त हैं और इन सब की अब पूछताछ 3 लोगों की जारी है जिनको पुलवामा से उठाया गया है। हालांकि डॉक्टर उमर जो पुलवामा के बताए जा रहे हैं कि शायद वो इस गाड़ी में चला रहे थे। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बॉम्बस्फोटात आरोपी उमर मारला गेला असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। स्फोटावेळी उमर कार चालवत असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, दिल्ली बॉम्बस्फोटात आरोपी उमर हा मारला गेला असल्याचं सूत्रांकडून कळत आहे आणि या बॉम्बस्फोटात आरोपी उमर मारला गेला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, स्फोटावेळी उमर हा स्वतः कार चालवत असल्याची माहिती समोर येते आहे आणि त्यातच आरोपी उमर हा मारला गेला असल्याचं कळतंय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातली ही अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। काल संध्याकाळी 6:51 I-20 कारमध्ये जो स्फोट झाला, त्या बॉम्बस्फोटामध्ये आरोपी उमर हा मारला गेला असल्याचं कळतंय। स्फोटावेळी उमर हा स्वतः कार चालवत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ब्लास्टमध्ये आरोपी उमर मारला गेला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्ली बॉम्बस्फोटात डॉक्टर उमर जो संशयित आरोपी आहे तो मारला गेला असल्याचं कळतंय। उमर हाच I-20 कार चालवत होता। 6:51 I-20 कारमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटावेळी उमर स्वतः कार चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याच स्फोटात उमर मारला गेला। दिल्ली बॉम्बस्फोटात डॉक्टर उमर ठार झालेला आहे आणि उमर हाच I-20 कार चालवत होता। न्यूज 18 लोकमतनं उमरच्या कुटुंबियांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केलाय। आप नाम बताएं अपना। डॉक्टर उमर का नाम आ रहा है। ये दिल्ली ब्लास्ट जो हुआ है, बताया जा रहा है कि वो फिदाइन अटैक था, उसमें आपका क्या कहना है? उमर कब MBBS कर चुके हैं, उनकी डिटेल्स बताइए पहले। मैंने सुना है कि उसने MBBS कंप्लीट शायद किया है 2015-16 2016 कहाँ से किया है? GMC श्रीनगर। तो फरीदाबाद में कब से रह रहे थे, कब गए थे, किस सिलसिले में गए थे? पिछले 2 साल से वो रह रहा था। तो क्या करते थे वहाँ पे? एज ए प्रोफेसर वो पढ़ा रहा था वहाँ, असिस्टेंट प्रोफेसर था। तो अभी ये बताया जा रहा है कि दिल्ली ब्लास्ट जो हुआ, गाड़ी वही चला रहे थे। क्या उनके पास जो गाड़ी है यहाँ से ली थी साथ में? नहीं, यहाँ उसने कोई गाड़ी नहीं ली थी। मैंने तो कभी देखी भी नहीं उसके पास गाड़ी है। तो यहाँ कब आए थे? यहाँ तो पिछले दो महीनों से वो घर ही नहीं आया है। 2 महीने पहले आया था। मुज़म्मिल का नाम कैसे सुना आपने? वो यही का है ना। अच्छा, आप लोग बोलते हो ना उसके साथ मुज़म्मिल भी था, मैंने नाम सुना है बस। अच्छा। उससे ज़्यादा मैं कुछ नहीं जानती उसके बारे में भी और इसके बारे में भी। हम ज़्यादा पर्सनल लाइफ खंगालते नहीं हैं। वो अच्छा। बंदा खाली पढ़ाई करता था, उससे ज़्यादा कुछ नहीं। पुलिस यहाँ पे आई तो क्या क्या चीजें साथ में लेके गए वो, बस और फोन किन और को साथ लैपटॉप। में लेके गए? एक तो मेरे शौहर को ले गए, देवर को, बस उन 2 भाइयों को ले गए थे। मदर को भी डिटेन किया? हाँ, सुबह